सातारा जिल्ह्यातील सातारा खटाव व मान तालुक्यातील सिंचन व्यवस्थेला उरमोडी धरणाने भक्कम आधार दिलेला आहे। जिल्ह्यातील मोठा प्रकल्प म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उरमोडी धरण जलाशयाचे छत्रपती अभयसिंहराजे भोसले जलाशय असे नामकरण करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतलेला आहे। उरमोडी धरणामुळे सातारा जिल्ह्याच्या कृषी क्षेत्राला मोठा फायदा झाला असून विशेषतः पावसावर अवलंबून असलेल्या मान खटाव तालुक्यातील शेतकऱ्यांना या धरणामुळे दिलासा मिळालेला आहे। या धरणाच्या जलाशयाला ऐतिहासिक व स्थानिक महत्त्व असलेल्या व्यक्तिमत्वाची नावे देण्याची मागणी बऱ्याच वर्षापासून शासनाकडे होत होती। उरमोडी धरण जलाशयाला छत्रपती अभयसिंहराजे भोसले जलाशय असे नाव दिल्याने स्थानिक पातळीवर ऐतिहासिक परंपरेचा गौरव होणार असल्याची भावना जनतेतून व्यक्त होत आहे। उरमोडी धरणाच्या उभारणीत स्वर्गीय अभयसिंहराजे भोसले यांचा मोलाचा वाटा आहे। सातारा खटाव व मान तालुक्यातील कोरडवाहू शेतीला भक्कम आधार मिळालेला असून दुष्काळी परिस्थितीतही शेतकऱ्यांना स्थैर्य देणारा जलस्रोत म्हणून उरमोडी धरण महत्त्वाचे ठरले आहे। स्वर्गीय अभयसिंहराजे भोसले यांनी सातारा जिल्ह्याच्या राजकारणात प्रभावी नेतृत्व निर्माण केले असून त्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी उरमोडी जलाशयाला त्याचे नाव देणे हा स्थानिक लोकभावनेचा सन्मान मानला जात आहे। आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।